नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। आणि 5वी नवोदयमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी, IT इंटेलिजन्स टेस्ट। 40 प्रश्न असतात, 50 गुण असतात। वाघ हो, 50 गुण ह्या हक्काचे असतात, आपल्या हातामध्ये असतात। हे जर का गुण गेले रे बाबा, एखादा जर गुण इकडं तिकडं झाला ना माहिती दे, तर क्लोज मध्ये असते है ना, काटेकी टक्कर असते। बुद्धिमत्तेमध्ये आउट ऑफच मार्क मिळवायचे 50 पैकी 50 गुण। आज आपण हा बुद्धिमत्तेचा पूर्ण पेपर बघणार आहोत। व्यवस्थित लक्ष द्या। हा पेपर जर तुम्ही बघितला तर बुद्धिमत्तेची पूर्ण रूपरेषा तुमच्या लक्षात येते। याच्यावर तुम्ही हे जरी पेपर बघितला तुम्ही 50 पैकी 40 प्रश्न इझी मध्ये सोडू शकता। दुसरा पेपर कोणता बी सोडवा तुम्ही 50 पैकी, आवाज येते का, 50 पैकी 40 गुण सहज मिळतात। फक्त एवढा व्हिडिओ सगळा शेवटपर्यंत बघा। 40 प्रश्न आहेत, 50 गुण आहेत, एक प्रश्न 1.25 मार्काला आहेत। व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून नवीन नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूलचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। वाघ हो, तसेच नवोदय क्रॅक करण्यासाठी नवोदय गुरु हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा है ना, आणि त्याच्यामध्ये है ना सगळा नवोदयचा सिलेबस आहे फक्त 999 रुपयामध्ये, बरोबर आहे वाघ हो। तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करा। क्रॅक म्हणजे क्रॅक, एक टेस्ट व्हिडिओ, सगळा अभ्यासक्रम, टेस्ट म्हणजे टेस्ट, नवोदयचं स्ट्रक्चर टेस्टवर डिपेंड असते। पहिली टेस्ट बुद्धिमत्ता चाचणीची, टाईट लक्ष द्यायचं, टाईट बसायचं। दिदी टाईट बस, इकडं तिकडं बघू नको, हे बघ बुकीज है ना। बघा वाघ हो, पहिला प्रश्न असते भिन्न आकृती, वेगळी आकृती ओळखायची। तुम्ही म्हणले डोकं खाजवायले तर पहिली वेगळी आकृती नेमकी कोणती? 4 डबे येतं है ना, तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा पहिली आकृती नेमकी वेगळी आकृती आहे ना। तर काही जण सी म्हणतात, काही जण बी म्हणतात, ठीक आहे। तर बी मध्ये म्हणतात, काही जण सी मध्ये म्हणतात। वाघ हो, याचा जर विचार करायचा झाला तर 3 सगळे 12 डबे येतात। 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 डबे आहेत बघा तुम्ही। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 डबे येतात। इथे बी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 डबे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, पण इथं मात्र भरपूर है ना, 12 डबे नाहीत। इथं 12 डबे छोटे छोटे, इथं 12 डबे। पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक किती वाघ हो? 3, ठीक आहे। पहिल्याचं उत्तर किती आलं? 3 आलं। फास्ट मध्ये बघूयात आता आपण दुसरा प्रश्न बघा। हे दुसरा प्रश्न आहे। तुम्ही म्हणले सर ह्याला आम्हाला हे दिसत नाही प्रश्न है ना, मी म्हणलं ठीक आहे, ह्याला असा मोठा करूता, आपल्याला मोठा करूत हे प्रश्न मोठा केला अजून छान दिसत, ठीक आहे। पहिला प्रश्न कट करायचा राहिला का, ओके जाऊ द्याला, मोठा करूता। हे दुसरा प्रश्न आहे ना। आणि वाघ हो, ह्या प्रश्नाला मोठं केलं बघा। ह्याच्यात वेगळं काय कोण सांगते? ह्याच्यात वेगळं काय येते? वेगळं तर है ना साहेब, खाली बघायला येतं म्हणजे हे वर्तुळ आहे ना, हे वर्तुळ, हे वर्तुळाकडे बघा नाही, हे बाण, याचं आणि त्याचं काय भांडण असन है ना, वर्तुळाकडे बघा नाही, हे मत वर्तुळाकडे बघायले बाप्पा, हे दोस्त असताना है ना, हे वर्तुळ आणि हे बाण दोस्त असताना, हे वर्तुळ आहे ना, वर्तुळाकडे बघा नाही, हे दुश्मन आहे तिकडे बघायले, आणि हे वर्तुळाकडे बघा नाही बाण तिकडे बघायले, म्हणजे हे दुश्मन आहे वर्तुळाचा, हे दुश्मन आहे इकडे बघायले, हे पण वर्तुळाचा दुश्मन आहे तिकडे बघायले, हे पण वर्तुळाचा दुश्मन आहे, परंतु हे फ्रेंड आहेत। दोनों का आहेत, हे फ्रेंड आहेत है ना, दोस्त दोस्त इथं बघा। काय कळालं? काय कळण्यासारखं काही नाही त्याच्यात वाघ हो। प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 3 साहेबाला उचलूत आपण। प्रश्न 3 तुम्ही म्हणजे आम्हाला समजून सांगा। प्रश्न 3 है ना, थोडंसं मी मोठं करतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसलं पाहिजे। काय अडचण आहे का सांगा? याच्यामध्ये किती सोपं आहे। वेगळी आकृती ओळखा, आपल्या हातातले प्रश्न आहेत वाघ हो, आणि हातातले प्रश्न कधीच जाऊ द्यायचे नाही, कधीच चुकवायचे नाही, बरोबर आहे, कधीच चुकवायचे नाही प्रश्न हे। ह्या प्रश्नाचा काटा व्यवस्थितपणे काढायचा।
है ना. प्रश्न तिसरा, तुम्ही सांगा काय उत्तर येते साहेबाचं. तर प्रश्न तिसऱ्याचं उत्तर काय येते है ना. वेगळी आकृती 1 2 3 4 5 6 है ना. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. इथं 5 रेषा आहेत. इथं सुद्धा सगळ्या विचार केला 5 रेषा आहेत. 1 2 3 4 5 रेषा आहेत. बट इथं 6 रेषा आहेत. ऑप्शन नंबर 1 3चं उत्तर काय आहे ते ऑप्शन नंबर 1. काय वेगळं आहे का ह्याच्यामध्ये है ना. ऑप्शन नंबर 1 येते का 2 येते डबल एकदा. ठीक आहे. अजून एक येतं कन्फ्यूज आहे. तुम्ही म्हणले सर अजून एक उत्तर यायला इथं है ना. थांबा, अजून एक उत्तर काय येते, पण एक महत्वाचं उत्तर काय, बंदिस्त आकृती. इथं बंदिस्त आकृती हे बघा, ही बंदिस्त आकृती आहे. बाकी सगळ्या ओपन आहे ना, ओपन आकृती आहेत. ठीक आहे, ओपन आकृती आहेत. सगळ्यात महत्वाचं उत्तर. आता दोन जर कन्फ्यूज कधी जर असले वागो हो, 2 प्रश्न जर कन्फ्यूज असले तर त्याच्यात महत्वाचं काय, मुख्य काय, याला स्थान द्यायचं पहिल्यांदा. मेन उत्तर काय येते तर बंदिस्तला पहिल्यांदा स्थान द्या है ना. हे बंदिस्त आहे. बाकी सगळ्या ओपन फिगर आहेत. हे ओपन उघडी आहे. ही सुद्धा इथून जाता येते रस्ता आहे. ही सुद्धा इथून रस्ता आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. जर का है ना असं जर नसायले तर मग आपण ह्याचा रेषेचा विचार करायला. ठीक आहे बघा हो. त्याच्यानंतर बघा चौथा प्रश्न. चौथा प्रश्न ह्याचं सुद्धा उत्तर तुम्ही म्हणले काय येते, काय उत्तर येते आम्हाला सांगा, काय उत्तर येते आम्हाला सांगा. मी म्हणलं साहेबाला देखील मोठं करूयात आपण जरासं है ना. ठीक आहे. चौथ्याचं उत्तर तुम्हीच सांगा कमेंट बॉक्समध्ये काय येते. तर मी तर काही नाहीच सांगत, तुम्हीच सांगा है ना. इथं फी आहे. फी म्हणजे 2 रेषा आहेत. आधी रेषेचा विचार करा. इथे तर बंदिस्त काहीच नाही. 1 2, इथं बी 1 2 रेषा, इथं एकच रेष. आता मात्र 2 रेषा 2 रेषा 2 रेषा. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 4 आलं का. ठीक आहे. असं झाला हा पहिला प्रश्न. असा काय झाला हा पहिला प्रश्न. तुम्ही म्हणले हे 4 मार्क फिक्स झाले. एखाद्या वेळेस कन्फ्यूज तिथंच होते है ना. त्याच्यामुळे सराव पण पाहिजे, आपला सराव व्यवस्थित पाहिजे. बरं डबल 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 डबल. प्रश्न 5वा काय म्हणते, म्हणजे समान आकृती. हे तर लय सोपं आहे बाप्पा. समान आकृती तर सगळ्यात हाताचे फुकटचे मार्क इथं आहे ना. समान आकृती म्हणजे कसे मार्क इथं, फुकटचे मार्क इथं, फुकटचे है ना. तुम्ही म्हणले फुकटचे म्हणजे काय, मी म्हणलं अहो हे फुकटचे म्हणजे काय, म्हणजे काय लय हे इझी. बरोबर आहे. अरे पप्पा जाय ना, आम्हाला करू दे ना. ठीक आहे. लय सोपे सोपे प्रश्न येतात. प्रश्न 5वा समान आकृती. तुम्हीच सांगा. मी काहीच बोलत नाही, मैं कुछ ही नहीं बोलता, तुम्ही बोलो. समान आकृती वाग हो है ना. अशा सगळ्या परीक्षा आहेत ऍप्लिकेशन मध्ये, नवोदय गुरु ऍप्लिकेशन मध्ये ह्या सगळ्या परीक्षा आहेत है ना. सगळे क्वेश्चन आहेत है ना. व्यवस्थित मध्ये ओके मध्ये सगळेजण पात्र व्हावं अशी माझी इच्छा आहे है ना. ठीक आहे. अशा दृष्टीने ॲप बनवलेलं आहे. प्रश्न 5वा समान आकृती ओळखायची अशी. ए डिंग 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 डिंग. खाली बरोबर आहे, वरी प्लस आहे, खाली बरोबर इथं नाही. ए ए ए ए ए ए ए ए गाळणी पद्धत वापरायची. इथं सुद्धा खाली बरोबर नाही. पेन्सिल घ्यायची, गाळणी पद्धत वापरायची. पेन्सिल गाळणी पद्धत, पेन्सिल गाळणी पद्धत, पेन्सिल गाळणी पद्धत. अरे तुम्ही म्हणले सांगा सर. ऑप्शन नंबर सी. 5चं सी बघा राईट आहे का नाही. वरी प्लस आहे ना. बघा तुम्ही वरी प्लस है, असं है ना. करेक्ट है. इसमें कुछ डाउट तो नहीं है बॉस. इसमें कुछ तो डाउट, इसमें कुछ भी डाउट नहीं है. हे सगळे आपण कट करता. प्रश्न 6वा. तुम्ही म्हणले प्रश्न 6वा सांगा आम्हाला. मी म्हणलं प्रश्न 6वा बघूयात. व्यवस्थित बसा. फक्त हे समजायले का नाही तुम्ही सांगा. सोपं आहे का नाही तुम्ही सांगा. मैं तो कुछ ही नहीं बोलता, मैं तो बोलूंगा नहीं, मैं तो बोलूंगा नहीं, ज्यादा बकबक नहीं करूंगा,
तुम्ही म्हणले सर तुम्ही तर बोलायलात ना. मी म्हणलं तेवढं तर बोलावंच लागेल ना. नाहीच बोलल्या मग काय येईन, तेवढं तर बोलावंच लागेल वाघ है ना. आणि सांगा, तुम्हीच सांगा 6व्याचं उत्तर काय येते. प्रश्न 6व्याचं उत्तर काय येते. 6व्याचं उत्तर काय येते है ना. सोपं. येत नाही याच्यातलं अवघड कुठे. समान आकृती बघा, ही अशी गोलू गोलू है ना, आणि वरी एक बाण आहे असा, वरी एक डोळा, खाली एक डोळा, डोळ्यावर डोळे, दोन डोळे. आपले कसे डोळे असतात, एक मध्ये नाक इकडे एक इकडे एक. हे माणसाचं उलट आहे. ह्याचा असा डोळा आहे ना, हे ना, हे असं नाक आहे, आडवं नाक आहे याचं, आडवं नाक आहे, वरी एक डोळा आणि खाली एक डोळा. विषय येत नाही है ना. तर आडवा डोळा, वरी एक खाली एक नाही ना. वागो हे असं, वरी बाण, खाली दोन दोन. असा साहेब कशात आहे, तर आडवा बाण पेन्सिल न कट करायचं. आडवा बाण आहे का, कटाप. इथं आडवा बाण आहे का, कटाप, पेन्सिल न कट करायचं. इकडं बाण इकडं बघायला, इकडं इथं मयाकडे बघायला. मी म्हणलं चल हट. ऑप्शन नंबर ए 6चं 1. काय अवघड आहे का ह्याच्यात, काहीच अवघड नाही. 6चं 1 काय अवघड आहे का, नाही. फास्ट तुम्ही म्हणले सर फास्ट सांगा आम्हाला. मी म्हणलं ठीक आहे. तुम्ही म्हणले लईच फास्ट सांगा, तर फास्ट सांगूत. पण मला काय वाटते फास्ट नको. कसं काय वाघ हो, भरपूर जण ग्रामीण भागातली मुलं इथं आहे ना. सगळ्याला समजलं पाहिजे, सगळ्याला व्यवस्थित समजलं पाहिजे. सगळ्याला समजलं तरच माझा शिकवल्याचा उद्देश आहे काहीतरी सार्थक झालं. नसता आहे ना, हुशार मुलाला शिकवणं हे आपलं काय कर्तव्य आहे का सांगा बरं. हुशार मुलंच पुढे जावं का फक्त, नाही. सगळेच मुलं आहे ना, सगळेच मुलं पुढे जावं हा पहिला उद्देश माझा. सगळेच मुलं नवोदयाला पात्र व्हावं, हुशार व्हावं है ना, हा पहिला उद्देश वागा हो. त्याच्यानं व्यवस्थित बघा. आणि हा 7वा प्रश्न, आपले गुण पक्केच आहेत बाप्पा, गुण पक्केच आहेत. 7वा प्रश्न है ना. अशाला असे हे, अरे हे काय फुटबॉल व्हॉलीबॉल, त्या व्हॉलीबॉल मधलाच बॉल दिसायला आहे ना. इकडून वरून काळा डोळा, वरून काळा डोळा बघा बरं. इथं आहे, इथून वरून काळा डोळा आहे का, इथं चल हाट. इथून वरून काळा डोळा आहे का, चल फुट है ना. दोन निस्त्या वरून काळ्या डोळ्यावरून बघितले, हे आणि हे. ह्याच्यापैकी काय आहे बाप्पा, हे उजवी इकडून एक काळा डोळा, इकडून उजवीकडून इथं आहे, इथून उजवीकडून आहे का बघा बरं. त्या हाट एक मध्ये हे का नाही बघा. हे असं, हे असं, पांढरं पांढरं काळं. 7चं 1 फुकट मे मार्क, फुकट मे मार्क. तुम्ही म्हणले हे तर सोपं आहे, पण 8वं सांगा आम्हाला. मी म्हणलं 8वं बी काय लय अवघड नाही, 8वं पण काय लय अवघड नाही. तुम्ही म्हणले फक्त, मी म्हणलं 8वं तर लय इझी आहे, कारण समान आकृती वागो हो. समान आकृती त्यालाच म्हणायचं हुबेहूब आकृती. काय म्हणायचं, हुबेहूब आकृती. चला. आणि हे बाहेरचं बघायचं नसतं, हे संरक्षण भिंत आहे. मधातला भाग बघायचा सगळा है ना. तर हे मधातला भाग असा आहे, असा असा, हे असे 2 चंद्र आहेत. आणि हे भाग आहे असा, चांदोबा चांदोबा लपलास का, असा भाग कशात आहे सांगा. इथं तर ही दांडी खाली आली, चल फुट. आणि हे काय बाप्पा इकडं झुकलेलं असं, हे आपल्याला पट नाही म्हणले, हे आपल्याला काय पट नाही म्हणले. आणि इथं काटको नाही म्हणले, हे इथं असे 2 चंद्र आहेत, हे चंद्रमामा. इथं बी कटलं. ऑप्शन नंबर 4 8चं ऑप्शन नंबर 4. 8चं काय उत्तर येते वाग हो, ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक किती, 9. प्रश्न 9. याच्यात काय अवघड आहे का बघूयात है ना. म्हणजे पॅटर्न पूर्ण करायचा आहे, आकृती पूर्ण करायची. ठीक आहे, आकृती आपल्याला पूर्ण करायची वाग हो. तर तुम्ही म्हणले आकृती पूर्ण कशी करायची. मी म्हणलं आकृती पूर्ण करा आहे ना. एक आकृती आहे आणि त्या 4थ्या जाग्यावर तिथं काय आहे, आकृती पूर्ण करा आहे. इथं है ना, व्यवस्थित लक्ष द्या. हे इथं बघा, पहिली आकृती इथं, दुसरी, तिसरी इथं. ह्या 4थ्या जाग्यावर काय येईल नेमकी, काय येते. आता मी म्हणलं बघा, 4 डबे निरीक्षण करा. ह्या डब्यामध्ये गुणिले आहे, ह्या सुद्धा डब्यामध्ये गुणिले आहे, ह्या सुद्धा डब्यामध्ये गुणिले आहे. तर ह्या सुद्धा डब्यामध्ये काय असन, गुणिलेच असन. मग इथं बी ह्या डब्यात काय असन, गुणिले असन. मग वरच्या भागामध्ये
गुणिले वरच्या भागामध्ये. इथं तर गुणिले नाही, इथं गुणिले आहे, इथं बी नाही गुणिले, इथं बी नाही गुणिले, म्हणजे ऑप्शन नंबर 2. वाघ हो, याच्यामध्ये पॅटर्न मध्ये काय असतं, या आकृती पूर्ण करामध्ये दोन, एक तर सगळे डबे सेम असतात, इथं सगळेच आहेत, इथं गुणिले, इथं गुणिले, इथं गुणिले, इथं गुणिले, किंवा हे दोन सेम असतात, हे आणि हे दोन सेम असतात, मग ह्याच्यासारखाच हे असते, किंवा असे तिरकस दोन सेम असतात, ह्याच्यासारखा हे तर ह्याच्यासारखा हे करायचा, किंवा वरचे दोन सेम असतात तर खालचे दोन सेम आहे ना, असे 4च भाग असतात याच्यामध्ये. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न. काय अवघड आहे का सांगा, हे तर फुकटचे मार्क आहे. तो 10वा प्रश्न, प्रश्न क्रमांक किती, 10. प्रश्न तुम्ही म्हणले एखादा अजून सांगा आम्हाला समजून. मी म्हणलं हे काय लय अवघड आहे काय, ये कुछ भी अवघड नाही बॉस, ये तो सोपा है, इजी है. थोडासा मोठा भाग करतो म्हणजे तुम्हाला दिसन वाग हो है ना. ठीक आहे, बघा हे पण बघायचं झालं तर बघा, आता हे 4 भाग आहेत. हे पेन्सिलचा वापर करायचा बुद्धिमत्तेचा पेपर सोडताना आणि गाळणी पद्धत वापरायची. ठीक आहे, पेन्सिलचा वापर करायचा आणि गाळणी पद्धत. ह्याच्यात दिले काहीच अवघड नाही, 40 प्रश्न सगळे इझी मध्ये येतं, इझी मध्ये है ना, व्यवस्थित दिसतंय सगळं. आता हे बघा, इकडं हा चंद्रमामा आहे, इकडे हे कडीला चंद्रमामा आहेत, ह्या कडीला चंद्रमामा येतात, तर ह्या सुद्धा कडीला असे चंद्रमामा येतात असे मोठे. ठीक आहे, ह्या सुद्धा कडीला बघा ना, तुम्ही निरीक्षण करा, वरी चंद्रमामा इथं, इकडच्या कडीला तिकडं बघायला येतं, इकडच्या कडीला खाली, इकडच्या कडीला खाली बघता, मग खाली चंद्रमामा तर सगळीकडेच येतात. रेष अशी ही उभी रेष ही, इथं सुद्धा अशी उभी रेष अशी, इथून रेष येणार अशी आहे ना, मग मधून रेष अशी येणार का नाही, कारण इकडून इकडं पूर्ण आहे, इकडून बी पूर्ण आहे, इकडून बी पूर्ण आहे, इकडून बी येणार. इथं आली का मध्ये रेष, कटाप, येऊ शटाप, एक तर कटलं आहे ना, एक तर कटलं. अजून आपण पेन्सिल न करा, काय खडाखोड करायचे तर हे पूर्ण करा असं. त्याच्यानंतर ही रेष अशी, हे पूर्ण असं आहे ना. अजून काय राहिले, आता हे छोटे छोटे 2 गोल आहेत, हे असे पूर्ण झाले तर, हे इकडं असे पूर्ण झाले तर, मग हे बी पूर्ण असे करा आहे ना, आणि हे बी इथं पूर्ण करा. ठीक आहे, म्हणजे हे गोल इकडे येणार, हे गोल इथे येणार, हे गोल असा इकडे जाणार, हे गोल इथं. नाही कळालं, म्हणजे हे गोल आहे ना असा, वाघ नीट लक्ष द्यावं. अरे बाप्पा, हे गोल असा इथे येणार, हे गोल असा इथे येणार आहे ना. हे तर मोठा आपला आहे तड्या, हे तर आहे तड्या, आणि हे सुद्धा गोल आहे. म्हणजे इतका भाग, इतक्या भागाची पेन्सिलनं केलेली आकृती कोणती आहे, तुम्ही नीट बघा आहे ना. हे तर कटायसली बरोबर, हे थोडंसं मोठं आहे ना, हे बी थोडंसं मोठं आहे. मध्ये रेष, वरी खाली अशी अशी, ही 2 मध्ये राईट बसायली आहे ना, 3 मध्ये बसायली का बघा, अशी रेष. ही बघा, ही खाली रेष आहे, खाली रेष अशी, ही खाली रेष नाही, आपला अशी रेष पाहिजे, अशी अशी रेष पाहिजे. ही खाली रेष आहे 3. अरे 2 मध्ये तर असं, 2 मध्ये तर नाहीच बाप्पा, हे 4 मध्ये तर नाही, 4 मध्ये तर लई एवढूशी झाली आहे, 4 मध्ये तर लई एवढूशी झाली, 4 मध्ये छोटी. ठीक आहे, 4 आणि 2 मध्ये कन्फ्यूज आहे. ठीक आहे, 4 आणि 2 मध्ये डबल एकदा निरीक्षण करा है ना. इथं एवढी हे, इथं एवढी, सगळे सेमच आहेत हो, असे असे ह्याला जोडून येतं सगळे पर्याय. मला सांगा, शेतचं ह्याला जोडून नाही, हे ह्याला जोडून नाही, हे इथला भाग आहे ना, इथला भाग ह्याला जोडून नाही, हे इथला भाग, मधला भाग ह्याला जोडून नाही, म्हणजे आपला बी मधला भाग जोडून येऊ देऊ नका है ना. हे असं मधला भाग जोडून आला नाही पाहिजे, मधला भाग जोडून आला नाही पाहिजे है ना. मग असा भाग कशात आहे बघूया, 2 मध्ये आहे का 4 मध्ये, मधला भाग जोडून आला नाही पाहिजे. हे बघा, हे मधला भाग तर जुटलेला आहे, इथं हे जुटलेला आहे म्हणून हे कट झाला, इथं मधला भाग जुटलेला नाही, म्हणजे ऑप्शन नंबर आहे 4, मधला भाग जुटलेला नाही. तुम्ही निरीक्षण करा, वाघवलीत निरीक्षण करा, कळालं नसतं तर. हे राईट आहे असं, हे बघा हे राईट आहे, हे मधला भाग आहे ना, हे जुटलेला नाही, इतका अंतर आहे, इतकं डिस्टन्स आहे. मग आपण बी आहे ना, हे इतकं झालं, हे जशाला तसं इकडं ठेवलं, हे जशाला तसं खाली केलं, आणि ह्याला असं केलं, हे मधला भाग मग इथला असा, हे असा भाग करायचा आणि ही रेष मारायची. अशाला असा भाग कशात आहे तर 4 मध्ये. ठीक आहे, थोडासा हे डिफिकल्ट क्वेश्चन होता, पण तरी पण तुम्हाला थोडासा समजलं असेल. वाघ हो, समजलं असेल काय, समजत तेच
समजलं असन. प्रश्न 11वा आहे ना, सोपे आहे तर प्रश्न काही नाही, तुम्ही मी जसं सांगितले तसं करा, मार्क 100% मिळतील आहे ना. बुद्धिमत्तेचा हे पेपर झाल्यावर तुम्ही सोडून बघा पेपर, इमानदारीनं कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला किती मार्क मिळाले आहे ना. 40 तर इझी मध्ये पडणार हो. एक पेपर बघितल्यावर तुम्ही हेच पेपर बघू द्या, तुम्ही 40 प्रश्न सहजच घेणार, विषय येत नाही है ना. आणि बाकीचे तर तुम्ही ऍप मध्ये पेपर बघितले तर मग विषय येत नाही, धिंगाणाच पुरा 50 पैकी 50 है ना. दररोज लाईव्ह जोडत जा 8 वाजता, मग तर विषय नाही म्हणलं नाही, विषय नाही. चला, हे 11वा प्रश्न. ही आकृती पूर्ण करायची पॅटर्न आहे. हे बघा, हे असं, हे असं, हे असं, तर हे पण असं असेल रेष. त्याच्यानंतर बघू अशी रेष असेल, अशी रेष. हे डब्बा आहे हो, हे डब्बा आपला पूर्ण करायचा, इथला डब्बा. तर हे इथं हे पूर्ण करता येतं, सगळ्याला कळतं हे काय भानगड आहे. हे अशी अशी अशी, आणि हे सुद्धा असं असं असं, हे असं. तर असा भाग कशात आहे, असा भाग नेमका कशात आहे, तर असा भाग कशात आहे. 11 नंबरचा प्रश्न आहे. 11 नंबरच्या प्रश्नामध्ये असा कार्यक्रम व्हायला आहे, असा इकडं असा असा. तर ही आकृती ढोबळ मनानं बघायला केली तर आपण असं केलं, इथून जर समजा असं केलं, हे 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 आहे ना, तर हे भाग कशात यायला आहे, याच्यात तर नाही, याच्यात बी नाही, याच्यात बी नाही. कशामध्ये यायला, ऑप्शन नंबर 4 मध्ये यायला आहे. बघा तुम्ही हे वरचा भाग कट करा, बाकी 4 मध्ये यायलाय का नाही सांगा है ना. तुम्ही म्हणले दिसं ना बाबा काहीच, मी म्हणलं डबल सांगू का दिदी, म्हणजे हो 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 डबल सांगा तुम्ही. मी म्हणलं इकडं बघ, तर भुकायले भुकू नको है ना, नसता बघ, हे क्लास सोडून तुला रट्टे देईल. इकडं बघ, हे अशी रेष अशी रेष अशी रेष, हे वरी है ना, हे खाली घेऊता आपण, हे पूर्ण आकृती करता. त्याच्यानंतर हे बुई 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 डुई आणि टुई, हे असं केलं. त्याच्यानंतर ह्या रेषा आहेत, छोट्या छोट्या रेषा आहे, डुई डुई डुई, आणि आपण बी रेष दिवसाची डुई पण. म्हणजे असा जरी भाग बघितला तर असा भाग कशात आहे रे बाळो, असा भाग बघा तुम्ही 4 नंबर. किती नंबर, 4 आहे ना. तर नुसते बसू नका मुरमुरे खात, लक्ष बी द्या, लक्ष बी द्यावं लागतंय है ना. तर वाग हो, टाईट बसा, टाईट बसा, टाईट लक्ष द्या है ना. प्रश्न क्रमांक आहे 12 आणि प्रश्न क्रमांक 12ला व्यवस्थित बघा, व्यवस्थित लक्ष द्या है ना. आता ही इथं आकृती आहे, असे 2 कार्यकर्ते येतात, ही पण तिच्या सारखीच आहे. म्हणजे ह्या 2 सेम तर ह्या 2 सेम, ह्या 2 सेम, ह्या 2 बहिणी बहिणी तर ह्या 2 बहिणी बहिणी. बघा ना तुम्ही, ह्या 2 आकृत्या सेम आहेत वरच्या वरच्या, तर ह्या 2 सेम असताना हिच्या सारखीच ही असन. ही अशी उभी आईस्क्रीम आहे, आणि असं हे पण अशी उभी, आणि हे वरी तोंड करून हेच बी राईट. आणि हे तर इथं हे आलंच आहे, डबा आहे, डबका असं, हे डबकं इथं असं 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 असं, हे असं. म्हणजे असा कार्यक्रम आहे ना, असं हे एक मध्ये बघा है ना, हे अशी रेष मारायची पेन्सिलने ह्या डब्याला. हे उत्तर आहे आपलं बघा, ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1च आहे ना रे, है ना. का 2 मध्ये काय वाटायले तुम्हाला, ऑप्शन नंबर 2 मध्ये वाटायले काय नाही, 1च आहे राईट आहे, कारण व्यवस्थित व्हायला आहे ना. वागो, जर एखादं कन्फ्यूज असलं तर काय असते माहिती आहे का, कंपासचा पूर्ण वापर करायचा, कंपास पेटीचा वापर करायचा. त्याच्यानंतर बघा प्रश्न 13 ते 16 मध्ये काय आहे, आकृतीमाला, म्हणजे पहिल्यावरून दुसरी आकृती, दुसऱ्यावरून तिसरी, तिसऱ्यावरून चौथी है ना. श्रेणीक्रम म्हणजे आकृतीमाला है ना. क्रममालिका म्हणजे पहिल्यावरून दुसरी, दुसऱ्यावरून तिसरी, तिसऱ्यावरून चौथी, किंवा 1 वरून 3 होते, 2 वरून 4 होते. वाक्य लक्षात ठेवा, 1 वरून 2, 2 वरून 3, 3 वरून 4, किंवा 1 वरून 3, 2 वरून 4. ठीक आहे, बघू तर साहेबाचं उत्तर फास्ट थोडंसं घेऊता, म्हणजे कळालं बी पाहिजे तुम्ही कसं आहे, मेन म्हणजे कळालं पाहिजे. फास्ट बुद्धिमत्तेला एवढं है ना. दिसतंय का ओके मध्ये, व्यवस्थित दिसतंय का, चला लक्ष द्या. हो चला,
आणि ही चौथी आकृती कोणती? थोडंसं दिसायले का नाही रे? लई मोठं झाली आकृती तर, आहे ना. आकृती मॅडमला आपण करूयात छोटं. आहे ना, आकृती मॅडमला आपण करूयात छोटं. बघा, पहिल्यांदा गोलूबाबा होता, हे डाव्या बाजूला, ह्यानं टणकन उडी मारली, हे ना, ह्या डब्यामध्ये गोलूबाबा होता, ह्यानं टुनकून उडी मारली की हे इकडे गेलं, पुढे गेलं. उडी मारली की कुठे गेलं? हे गोलूबाबा पुढे गेला, आहे ना. अशी वाटलंच तर आकृती काढा. हे गोलूबाबा इथं होता, नंतर टुनकून उडी मारली, पुढे इथं आला, नंतर टुनकून खाली उडी मारली तर इथं आला, नंतर टुनकून इकडं उडी मारल म्हणजे इथं येईल, इथं, आहे ना. मग ह्या साईडला गोलूबाबा येईल, ह्या साईडला. इथं आहे का? नाही. इथं आहे का? ह्या साईडला? नाही. इथे ह्या साईडला, इथे ह्या साईडला, इथे ह्या साईडला आहे का? नाही. फक्त 3 मध्येच आहे. नुसत्या गोलूवरूनच आपण उत्तर आणलं तर ऑप्शन सी मध्ये हे. याला काय एक्स्ट्रा आपण लई दिमाग लावला का? नाही. असंच ही आकृतीमाला आहे ना, याच्यात काहीच करायची, वेगळी काय करायची गरज नाही. वाग हो, अशी ही ट्रिक आहे. याच्यात काय वेगळं आहे का सांगा बरं? समजलं का नाही रे? नुसत्या गोलूबाबावरूनच आपण उत्तर काढलं. वाग हो, नुसत्या कशावरून उत्तर काढलं आपण? गोलूबाबावरून. बस गड्या, आहे ना, बस गड्या, ह्याच्यात काहीच अवघड नाही दिदी. गोलूबाबावरूनच आपण उत्तर काढलं. ठीक आहे. नंतरचा प्रश्न 14वा प्रश्न काय म्हणते बघा, आहे ना. दिशा आणि उपदिशांची आकृती काढा. कळाली का? दिशा आणि उपदिशा म्हणजे 1 2 दिशा, ह्या अशा दिशा 1 2 3 4 आणि या उपदिशा अशा. आता फिरायले बी तसंच बघा तुम्ही. हे इकडे फिरायले, हे आहे ना, हे गोल आहे ना, हे असं गोल, हे इकडं आहे. आता हे गोल कुठे आहे? असं आडवं आहे, हे इथं असं, म्हणजे इथं आहे. त्याच्यानंतर हे आडवं गोल खाली गेलंय बघा, हे खाली गेले म्हणजे असं पहिल्यांदा असं होतं तिरकस इथं, नंतर असं उभं होतं इथं, नंतर खाली गेलं. आता कुठं असन? खाली असन. आता कुठं? खाली असन, आडवं, आहे ना. आणि असं एवढं मोठं अशा रेषा असणार तर ह्याच्यात काहीच रेषा नाहीत, ह्याच्यात बी काही रेषा नाहीत. 2 तर ऑप्शन कटलेच. ठीक आहे. आता पानं किती होती? इथं पानं 2च होती, इथं 3 पानं झाले, इथं 1 2 3 4 पानं झाले. मग आता 5 पानं असताना 5 पानं कशात आहेत रे? 5 पानं 1 2 3 4 5 ह्याच्यात आहेत, ह्याच्यात तर नाहीतच. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए. त्याच्यानंतर 15वा प्रश्न बघा हो. 15वा प्रश्न आणि 16वा प्रश्न, 2 प्रश्न. हे पण प्रश्न महत्वाचे इथं. 15 आणि 16 किती? 15 आणि 16. काही जण बघत नसले तर बघा, है ना. 15 आणि 16वा प्रश्न. 15वा प्रश्न बघूयात. व्यवस्थित लक्ष दे रे बबनराव, है ना. नसता इथूनच कांदाच फेकून मारेन बघ, है ना. राईट बसा. 15वा प्रश्न बघा. हां, हे बघा, हे साहेब तिकडं बघायले तर, हे साहेब तिकडं बघायले तर हे इकडं बघायचं, हे डबल तिकडं बघायचं, डबल हे इकडं बघा. तसं जाऊ द्या. 1 वरून 3 करा, 1 वरून 3 करा. हे आणि हे सेम बघायले तर हे आहे आणि हे सेम बघायचं. मग हे इकडं बघल तर हे इकडं बघल. ठीक आहे. हे इकडं बघल तर हे पण इकडं बघल, किंवा असं पण येते, इकडं 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 येईल. इकडं बघायले म्हणजे मयाकडं बघायले. कोण बघायले मयाकडं? तर 3 नंबरच बघायले, बाकी कोणीच बघ नाही. इकडं 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 इकडं, किंवा 1 वरून 3 करा. 1 वरून 3 होत असते बरं. हे तिकडं बघायले तर हे 2 सेम तोंड आहेत ह्याचे, तर ह्याचं तोंड बी ह्याचं इकडे आहे, तर ह्याचं सुद्धा मयाकडंच असेल. मग मयाकडं तोंड असणारा एकच पर्याय आहे, 3 नंबरचा. किती नंबरचा? 3 नंबरचा. बघ हो. त्याच्यानंतर 16 नंबरचा प्रश्न. 16 आणि 16 म्हणजे लास्ट प्रश्न. आपली नवोदयच्या परीक्षेत हाच पेपर चा पॅटर्न येते बरं. बुद्धिमत्तेचा अशाच पॅटर्न आहे बघा. काहीच अवघड नाही, आहे ना, काहीच अवघड नाही. याच्यामध्ये आउट ऑफच मार्क मिळतात बुद्धिमत्तेला. ठीक आहे. तू म्हणला लय अवघड आहे दिसायले. मी म्हणलं काय अवघड दिसायले तुला? याच्यात काय अवघड आहे बाप्पा, आहे ना. याच्यात 1 रेष आहे, याच्यात 2 रेषा आहेत, 1 2 3 रेषा आहेत, ह्याच्यात 1 रेष, 2 रेषा, त्यात 3 रेषा, 4 रेषा असताना आता बघा 4 रेषा कशात आहेत आणि 1 गोल. 4 रेषा, 1 2 3 4 रेषा आणि गोल ह्याच्यात आहे. ह्याच्यात 1 2 3 रेषा, 1 2 3 4 5 रेषा. हे कट ह्याच्यात दिले आहेत. ऑप्शन नंबर सी बबनराव बरोबर आहे का? ऑप्शन नंबर सी, है ना.
काहीच अवघड नाही याच्यामध्ये. तुम्ही म्हणले अरे बापरे इतक्या पटपट 16 प्रश्न झाले का. मी म्हणलं मार्क पकले आपले हे ना. त्याच्यानंतर समसंबंध आहे. समसंबंध प्रश्न क्रमांक 17 है ना. ठीक आहे. आणि ह्याचं उत्तर इकडे आहे, उत्तर चित्र आहे ना. उत्तर चित्रच आपलं याचं नाही, अवघड तापाचं. ठीक आहे. प्रश्न 17 आपलं ह्याला टाइम लागायला थोडासा नसता. आतापर्यंत अजून 4-5 प्रश्न झाले असते. दिसायले का बघा वागा हो, व्यवस्थित दिसायले का, नीट लक्ष द्या. बघा समसंबंध 17 ते 20 प्रश्न, 17, 18, 19, 20, 17, 18, 19, 20 4 प्रश्न असतात ते समसंबंधाचे असतात है ना. तर 4 प्रश्न समसंबंधाचे असतात. तर बघा पहिल्यांदा बाण बघा, हे बाण इकडं आहे, तर हा बाण इकडं झालाय. त्याच्या आरशातली प्रतिमा ही इकडं, हा हे डावीकड, तर हे उजवीकड, हे असं सॉरी हे उजवीकड हे डावीकड त्याच्याकडे बघायला. हे इकडल्या भागात, तर हे त्याच्या तिरपा इकडल्या भागात. ठीक आहे. बघा हे इकडं तर हे इकडं, हे समजा तिकडं डावीकडं, हे असं उजवीकडून, हे डावीकडून हे उजवीकडून, हे डावीकडं हे उजवीकडं खाली आणि अशी रेष. मग अशा कशात आहे ऑप्शन, असं ऑप्शन कशात आहे, तर असा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक सी मध्ये, आरशातली प्रतिमा है ना. सी मध्ये आहे का नाही. आणि प्रश्न क्रमांक 17 झाला. आता प्रश्न क्रमांक 18 बघायचा आहे वागो. प्रश्न क्रमांक 18 बघूयात. टाईट लक्ष दे रे, मला माहित आहे तुम्हाला बोर होत असेल काही जणायला, तर नीट लक्ष द्या. परीक्षा जवळ आलेली आहे, परीक्षा जवळ आलेली आहे ना. दिसतंय का बघा, दिसतंय का बघा वागो. दिसायले का, व्यवस्थित दिसायले का रे श्यामराव, व्यवस्थित प्रश्न दिसायलाय का, नीट लक्ष दे. 18वा प्रश्न आहे ना. समसंबंध आहे. 1 वरून 2 जसं असते तसंच 3 वरून 4 असते. 1 वरून 2 मध्ये काय भानगड केली तशी 3 वरून 4 मध्ये करा है ना. बघा हे गोलू बाहेर होता टकलू, आणि इथं गोलू मध्ये गेलाय हे टकलू, आणि हे षटकोन आहे ना 1 2 3 4 5 6 षटकोन मधात होता तर इथं बाहेर आलाय. ठीक आहे. म्हणजे बाहेरचा भाग मधात, बाहेरचा भाग मधात, मधातचा बाहेर. ठीक आहे. मग हे त्रिकोण आहे ना, हे मधात जाईन छोटा होईल, आणि हे पंचकोन 1 2 3 4 5 पंचकोन हे ना हे होईल मोठा. पंचकोन छोटा आहे तर मोठा होईल, आणि बाहेरचा त्रिकोण छोटा होईल. नाही कळालं. अरे बाप्पा 18 नंबरचा प्रश्न बघा ना, हे गोल आहे ना, हे गोल मध्ये गेलाय, छोटा झालाय, आणि हे षटकोन बाहेर आलाय. हे त्रिकोण मध्ये जाईल, त्रिकोण असा मध्ये जाईल, आणि बाहेर असा पंचकोन होईल. ठीक आहे. मग कशात येतं या बाहेर पंचकोन, मधात त्रिकोण. मधात त्रिकोण असणारा ऑप्शन कोणता आहे, मधात त्रिकोण असणारा ऑप्शन, मधात त्रिकोण असणारा ऑप्शन. इथं मधात त्रिकोण नाही, इथं मधात त्रिकोण नाही, इथं मधात त्रिकोण नाही, इथंच मधात त्रिकोण आहे. फक्त साहेबाईनं आरशातली प्रतिमा केली, पाण्यातली प्रतिमा केली, कारण हिची गोलाची पाण्यातली प्रतिमा गोलच राहतीया. ठीक आहे. मग ह्याची पाण्यातली प्रतिमा खाली होती. मग ह्याला काय करूत आपण, खाली करूत अशी है ना. आणि हे सुद्धा असं. ठीक आहे. गोलाची पाण्यातली प्रतिमा सेमच होती, म्हणजे 4. एकच पर्याय होता तसा, त्याच्यात काहीच अडचण नाही, दुसरा पर्याय येत नव्हता. ऑप्शन एकच होता का नाही सांगा, दुसरा ऑप्शन नव्हताच म्हणजे काय, नाहीच. प्रश्न क्रमांक 19 है ना. प्रश्न 19 त्याला आपण बनवू छोटं. ठीक आहे. ते पर्याय दिसत नसते काय अडचण नाही, त्याला बघूत आपण छोटं बनवता. बघा समसंबंध आहे 19वा प्रश्न. याचं तोंड कसं वरी आहे तर हे खाली झाले है ना, आणि हे 3 टकले आले त्याच्या बाजूला, 3 गोल आले. तर मग ह्याचं विभाग हो है ना, ह्याचं पण काय झाले, चला वाग हो. मग बघा हे खाली तोंड आहे, हे वरी तोंड आहे, हे खाली तोंड आहे. मग ह्याचं बी असं वरी तोंड आहे ना, या बताशाचं तोंड वरी आहे तर या बताशाचं तोंड खाली होईल. हे असं वरी मंदिर आहे तर खाली मंदिर होईल, आणि खाली होईल तर होईल है ना. हे तिन्ही बाजूनं, तिन्ही साईडनं अशी ही येतात, गोल गोल येतात ना.
तिन्ही साईडनं गोल गोल. आणि मध्ये हे काऊन आणलंय आहे ना, इथं मध्ये आहे का? नाही ना. मध्ये इथं टिंब होती, इथं टिंब, इथं काहीच नाही, तर काहीच नाही. नाही, हे वरचं तोंड खाली झाले, वरचं तोंड खाली झाले आणि सगळीकडून आहे ना. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर 3. काहीच अवघड नाही, इसमें कुछ अवघड की बात नहीं है. प्रश्न क्रमांक किती? 20वा. आणि अर्धा पेपर आपला झालेला आहे अर्ध्या तासामध्ये. काही नाही, मी समजून सांगताना तुम्हाला तर पूर्ण पेपर सोडवायलाच अर्धा तास लागते. 35 मिनिटात पूर्ण पेपर होते. मला एक आपला समजून सांगावं लागायले, त्याच्यामुळं अर्धा तास लागलाय आहे ना. 30-35 मिनिटं लागले तर तुम्हाला काहीच अडचण नाही येणार. बघा हो, समसंबंध आहे बघा. ह्याच्यावरून हे 20 नंबरचा प्रश्न आहे बघा. खालचं हे गोल आहे ना, हे इकडच्या साईडला गेले. हे बघा, हे इकडचं आहे ना, वरी गेले. हे बघा, हे आणि हे आहे ना, हे नमुना हे असं तोंड असलेला आहे, खाली आलाय. म्हणजे हे कार्यकर्ता आहे ना, हे असा वरी गेलाय डुमक्या आहे ना. हे कार्यकर्ता बघा, हे आणि असं मंदिर असलेला वरी गेलाय आणि वरचा खाली तोंड असलेला हे खाली आलाय. आपण पण हे वरी घालूता आहे ना. बघा, हे कार्यकर्ता इथं जाईन डुमडुम आहे ना. हे कार्यकर्ता वरी जाईन आणि हे इथला कार्यकर्ता असा खाली तोंड असलेला हे खाली येईल. म्हणजे असा भाग कशात आहे बघा तुम्ही. याचं खाली तोंड आहे, हे वरचा खाली आलाय, याचं कट झाला, हे कट झाला. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी राईट आहे. सगळ्यांचा आला असेल. काहीच अवघड नाही. 1 वरून 2 जसं केलं तसंच 3 वरून 4 करायचे. त्याच्यानंतर भाग पी आय म्हणजे 6 भाग 6, 10 भाग आहेत, असे 5 भाग झाले अर्धे. आणि इथून लय भाग सोपे येतात. लय म्हणजे काय लय है ना. 21वा प्रश्न बघा. थोडंसं कट करायला तर आपण, त्याच्यामुळे वेळ चालाय है ना. आणि ये कुछ भी अवघड नहीं है, ये कुछ भी अवघड नहीं है. बघ हो, ही काय करायची बघा. प्रश्न काय म्हणते, प्रश्न एकदा वाचतो है ना. 21वा प्रश्न काय आहे? त्रिभुज म्हणजे त्रिकोण, वर्ग म्हणजेच गोल, चौकोन, चौरस, वर्ग म्हणजे चौरस, वृत्त म्हणजे वर्तुळ है ना. तर हे भाग पूर्ण होताल अशी आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे ना. म्हणजे भौमितिक रचना पूर्ण करा. भौमितिक रचना म्हणजे त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन, चौकोन किंवा चौरस है ना. ही अपूर्ण असतात, त्याला पूर्ण करायचे म्हणजे भौमितिक रचना पूर्ण करायची. आकृती पूर्ण करावलीच आहे ना. आकृती जशी आपण पूर्ण करतात तसाच प्रश्न आहे हा सुद्धा, फक्त भौमितिक रचना असतात. जसं की बघा, हे कळते तुम्हाला, हे सहज कळते की बाबा हे चौकोन आहे म्हणून. असा हे असं करा ह्याला आणि हे असं करा. ठीक आहे. म्हणजे चौकोन झाला, चौरस झाला. त्याला असं रेष मारा, उभी रेष मारा, असं आणि असं. ठीक आहे. अशी आकृती कशात आहे का? अशी आकृती कशामध्ये आहे का? नाही. अशी आकृती तर मला तर कशामध्ये दिसत नाही. म्हणजे चौकोन होई नाही पूर्ण, मग अशीच हे त्रिकोणच होईल असा, हे त्रिकोण होईल असा आणि असं असं. म्हणजे हे त्रिकोण कशामध्ये झालाय तुम्ही सांगा कमेंट बॉक्स मध्ये. असा 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 त्रिकोण तर मुझे 1 नंबर में ही दिख रहा है. राईट. कारण चौकोन तर होई नाही गेला, तसं तर नव्हतंच काही. ऑप्शन नंबर 1. भौमितिक रचना एक तर त्रिकोण असते, चौकोन असते किंवा वर्तुळ असते, बस गड्या, बाकी काहीच नसते. 22 नंबरचा प्रश्न है ना. फास्ट होते, हे लय सोपा प्रश्न आहे, लय सोपा भाग आहे. 22 नंबर. ठीक आहे. तुम्ही म्हणले आणि हे तर लय सोपं दिसायले भाऊ सर. मी म्हणलं सोपं आहेच, इशे येत नाही त्याला. सोपं आहे का म्हणजे सोपंच आहे, त्याच्यात काय अवघड आहे ना. इसमें कुछ अवघड की बात आहे बाप्पा. बघ हो, चला असं केलं आमच्या दीदीनं, हे असं पूर्ण केलं, हे चौकोन पूर्ण केला आणि पायऱ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पायऱ्या. म्हणले बाई बाई, आणि अशा पायऱ्या कशात येतात? अशा पायऱ्या. मी म्हणलं अशी आकृती बघ कशात आहे, तर अशी आकृती
म्हणली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि अशी रेष बी आहे म्हणली सर, असं बी आहे, सगळंच यायले. आणि एवढा देता पायऱ्या तर नाहीताच ह्याच्यामध्ये कटाप. हे तर एवढं सण तिकडं पायऱ्या, हे तर कसं आहे ना, आपलं तिकडं रेष पाहिजे, इकडं कुठं रेष आहे. हे काय आहे? ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. सोपं हे सोपं 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 आहे, सोपं आहे दीदी. टाईट बस, टाईट बस वागा, टाईट बघ माय है ना. इकडं तिकडं बघू नको. मानू टाईट, कानू टाईट, अब की बार ध्यानो टाईट. 23 नंबरचा प्रश्न बाळा. हे वरी हे तिकडं दडलेला. मी एकदाच अलग अलग का करायलो, कारण तुम्हाला समजला पाहिजे, एवढ्या मचळ्यामध्ये नाही समजत है ना. ठीक आहे, 23 नंबरचा प्रश्न घेऊयात. क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 काय भानगड आहे? क्वेश्चन नंबर 23 बघा. ही सुद्धा भौमितिक रचना पूर्ण करा. अशी 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 ही आकृती अशी असन, हे असं. ही जितका हे डिवायडरनं मोजा, जितका हे भाग असते तितकाच हे असते, तितकाच हे असते, तितकाच हे असते. जर कन्फ्युज होत असलं तर मोजायचं. ठीक आहे, हे असं हे असं हे असं. हे तयार करा, ह्याला बनवा बरं, नसतं हीच आकृती बनणार नाहीत असा भाग. हे आलं उत्तर, हे आलं एवढं उत्तर. हे कशात उत्तर आहे बघा है ना. हे असं उत्तर कशात आहे तुम्ही मोजा. डिवायडरनं जे कंपास मधलं साहित्य असते त्यानं मोजा. हे जर याच्यात आता कन्फ्यूज व्हायले, मला कन्फ्यूज व्हायले, समजा हे मी समजा हे एवढं घेतलं, एवढं हे तर नाही येईने, हे बी येईने, हे थोडंसं की यायले, हे थोडंसं यायले. ह्याच्यात दोघांपैकी काय उत्तर येते? हे तर नाही येणार. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 ओके मध्ये हे का सगळ्यांचं आलं का है ना. कारण हे मोजा, हे जाड आहे, हे जाड कशात आहे, इतकं जाड कशात आहे, इतकं जाड. हे तर नाही, हे बी नाही, हे ह्याच्यातच आहे इतकं जाड आहे ना. आणि बाकी ते जाड, ही इतकं बी, ही बी साईज आहे, ही पण साईज आहे, सगळे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 मध्ये भौमितिक रचना पूर्ण करा है ना. त्याच्यानंतर वागा हो 24 नंबरचा प्रश्न. सोपं आहे ते, एवढं काही अवघड नाही. हे पेपर मी म्हणाल ना, तुम्ही हे पेपर तुम्ही पूर्ण बघितल्यानंतर तुम्ही एक पेपर सोडवा आणि इमानदारीने सांगायचं 40 पैकी किती, 50 पैकी किती मार्क पडले, किंवा 40 प्रश्नापैकी किती प्रश्न बरोबर आले है ना. कारण सोपंच आहे सगळं. बघा हे ट्रिक आहेत सगळ्या. हे गोलू बाबा तयार करा असं, कारण हे हंडा अर्धा आहे, ते ह्याला गोलू बाबा पूर्ण करा. बुई 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 बुई. थोडंसं नाही आलं असू द्या. ही रेष उभी, हे काढा बरं भाग इकडला. हे नक्ट नाक असं मोठं आलं, डुई 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 ढिसक्या. हे आलं उत्तर, हे नवीन तयार झालं, हे आलं उत्तर. आता मला सांगा, ह्या डाव्या बाजूला असं आहे आणि हे उजव्या बाजूला चंद्र आहे. इथं उजव्या बाजूला चंद्र आहे का? हे तर नाही, येईनच. बघा ही रेष आहे, हे नक्ट नाक असं मोठं आलंय, हे असं असं असं, हे बरोबर बसायचे. ठीक आहे, हे असं आलंय, हे इकडं आहे नक्ट नाक, असं आहे असं. इथं तर हे असं आलंय, हे बी कटलं, हे तर पहिल्यांदाच कटलं, हे बी नाही. हे करेक्ट कम्प्लीट बसायले बघा. जशाला तसं 2 मध्ये बसायले का नाही तुम्ही सांगा. जशाला, अरे सरळ सरळ कळतंय ना, त्याच्यात काय आपण वेगळं करायलात का. कम्प्लीट कशामध्ये बसतंय? 2 मध्ये बसते. 24 झाला बघा हो. आता त्याच्यानंतर आरशातली आणि पाण्यातली प्रतिमा, दर्पण प्रतिबिंब आहे ना. हे बी लय सोपे प्रश्न आहेत. आरशातली आणि पाण्यातली प्रतिमा तुम्हीच सांगायचा. 25वा प्रश्न फास्ट मध्ये है ना. काय उत्तर येते तर चला वागो हो. 25व्या प्रश्नाचं उत्तर फास्ट मध्ये सांगायचं काय येते तर, हे असा उभा म्हणजे आरसा असते. उभा म्हणजे काय असते? आरसा. हे डावीकडचा भाग आहे असा, हे डावीकडचं आहे ते उजवीकडे जाते, हे डावीकडचं आहे ते इकडंच, इथंच उजवीकडे जाणार, इकडंच. हे डावीकडचं आहे दिदी, हे उजवीकडे जाणार. हे वरी कशाला गेलंय? त्या नाकाच्या वरी कशाला आहे? तुला काय काम आहे ना. हे इकडचं इकडे जाते. आणि हे आडव्या रेषेत आडव्याच होता ना, हे उभ्या कशाला झाल्या आता? हे वरी कशाला गेले बाप्पा? हे नाही, आडवं होतं, आडव्या रेषा डावीकडच्या उजवीकडे जाणार, उजवीकडे गेल्या. आणि वरचं वरीच राहणार, वरीत हे असं उभं होतं तर उभंच राहणार, त्याचं तोंड खाली होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ना 26 नंबरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक किती? 26. प्रश्न क्रमांक किती? 26. प्रश्न क्रमांक किती? 26. 26वा बी प्रश्न आहे तसाच. डावीकडचा भाग उजवीकडं, उजवीकडचा भाग डावीकडं. बघा
हे असे 3 भाग आहेत, हे असे आहेत असे, तर हे असे होणार है ना, हे असे आहेत तर असे होणार. बघा तुम्ही सांगतो हे असे आहेत ना, इकडं तोंड करून असे आहेत तर हे असे होणार, असे तर असे होणार. हे त्याच्यानंतर हे खालचे असे आहेत तर इकडं येतं तर इकडं होणार, इकडं इकडं इथे ह्या उजव्या साईडला आहे तर डाव्या साईडला येणार, हे ह्या डाव्या साईडला आहे तर उजव्या साईडला येणार, हे डाव्या साईडला आहे ते उजव्या साईडला येणार, हे उजव्या साईडला आहे तर डाव्या साईडला येणार. एवढे जरी भाग बघितले तर कशात येतात. आणि हे खालचं हे बटन हे असं, हे इकडं हे वरी हे डाव्या साईडला आहे तर हे उजव्या साईडला येईन असं. हे मी अंदाजे काढले. वरचे वरीच येणार, वरचं खाली होत नाही है ना. 1 मध्ये हे 2 मध्ये खाली आले, हे वरचं खाली येत नसतंय, ती पाण्यातली प्रतिमा असते. आणि हे तर ह्याच्यातच चुकलेत, हे तर ह्या रेषेमध्ये चुकले. हे वरी 3 रेषा अशा 3 रेषा असल्या पाहिजे, ह्याच्यात नाही तर. आणि हे वरी काय करायला हे बटन बाप्पा, ऑप्शन नंबर 1. अरे बाप्पा इकडं डावीकडे होती, या 3 रेषा डावीकडे होत्या तर उजवीकडे गेल्या, आता ह्या खाली उजवीकडे होत्या तर डावीकडे आल्यात. आणि खालचं बटन हे डावीकडचं उजवीकडे गेले, वरी बघायले तर वरीच बघत, वरचं खाली होत नाही. त्याच्यानंतर 27 नंबरचा प्रश्न बघा. 27 नंबरचा प्रश्न, टाईट लक्ष द्या, टाईट बसा है ना, टाईट बसा एकदम. टाईट मध्ये कोण कोण बसले तर इमानदारीनं सांगायचं कोण कोण बसले. आणि पूर्ण बघा हे है ना, व्यवस्थित दिसायले का नाही. श्यामराव, रामराव, बबनराव, बबनराव ठीक आहे. आता ही आरशातली प्रतिमा आहे. उभा म्हणजे की आरसा असते असा, उभा म्हणलं की असा आरसा असते, वरी X खाली Y है ना. आता मला तुम्ही सांगा, तिथं भाग जशाला तसा दिसायला आहे, मला थोडासा फरक आहे है ना. वरचं जशाला तसंच आहे, खालचाच भाग थोडासा बदललाय. हे असं आहे ना, हे है ना. ही खालची रेषा आहे ना, ही खालची अशी जीवनी रेषा बघा. हे जी तुम्हाला कळायले का नाही, तर जीवनी तयार झाले, हे जीवनी तयार झाले, असं जीवनी तयार झाले का नाही रे बघा तुम्ही. हे जीवनी इकडे येणार, डावीकडचं उजवीकडे होणार, मग डावीकडचं उजवीकडे होणार. हे बघा हे जीवनी झाले तयार, हे असं डावीकडचं उजवीकडे इथे येणार, इथं तर नाही, जशाल तसं. हे गाळणी पद्धत वापरा. इथं काय झाले पप्पा, इथं आले जरासं हे दिसायले, इथं बी दिसायले, तिथं बी दिसायले, सेम टू सेम आहेत बाकी सगळे. ठीक आहे. एक तर पर्याय कटला आपला, एक तर पर्याय कटला. आता बघा मला सांगा, हे असे हात आहेत, हे खाली येत असे हात कुठे येतं, किड्या हट, किड्या, हे खाली हात येतं तर खालचे हात खालीच राहणार. हे हात खाली, हे बी हात खाली, खालचे खालीच राहणार है ना. इथं खालचे हात वरी झालेत बघा, हे कटला. खालचे हात कुठे झाले तर वरी झाले, तर खालचे हात कुठे झाले तर वरी झाले, तर खालचे हात कुठे झाले तर वरी झाले. तर आता राहिली स्पर्धा आपली 2 आणि 4 मध्ये. 2 आणि 4 मध्ये जीतेगा भाई जीतेगा, कोण जीतेगा कोण हारेगा, कोण जिंकल बघूया. त्यांचे डोळे तर मला काही दिसत नाहीत बरोबर. 2 आणि 4 मध्ये काय वाटतंय तुम्हाला है ना. हे वरची अशी आडवी रेष होती तर तिकडं आडवी रेष जाईन है ना. हे इकडं डावीकडे होतं ते उजवीकडे जाईन. हे सेम टू सेम आहेत का बघा. हे खालचा तर भाग सेम टू सेम दिसते, खालचे भाग सेम टू सेम. फरक कशामध्ये दिसतंय, फरक कशामध्ये दिसतंय, फरक कशामध्ये दिसतंय तर शिंगाईमध्ये मला थोडासा फरक दिसतंय. शिंगाईमध्ये हे शिंग थोडेसे आडवे आहेत तर हे शिंग थोडंसं खाली यायला हे इकडलं, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 है ना. फरक बाकी कुठंच नाही. शिंगाईमध्ये हे आडवे शिंग येतं करेक्ट, हे बी असे आडवे शिंग येतं. हे शिंग एक वरी आले, एक थोडंसं खाली यायले, थोडासा फरक तिथंच आहे, बाकी कुठंच फरक नाही. ठीक आहे. थोडंसं कसं निरीक्षण करायचं आणि काटा काढायचा म्हणजे काढायचा. बघा हो 28 नंबरचा प्रश्न 28, क्वेश्चन नंबर 28 है ना. दिसते का बाळ हो है ना. आणि प्रश्न क्रमांक 28 व्यवस्थित बघा. टाईट दिसते का बघा, दिसायले का बघा, हे है ना. व्यवस्थित बघा दिसते का. प्रश्न 28 आहे. आरशातली प्रतिमा झाली आपली. 10-12च प्रश्न राहिले तर आरसा आहे. हे असं यस आहे
सरळ यस आहे तर ह्याचं उलट यस होणार. उलट यस म्हणजे असं यस होणार उलट. इथं जशाला तसंच यस आहे बघा. हे कट झाला पर्याय. आणि हे उलट यस होणार. सरळ यसचं उलट यस होणार. असं आडवं थोडंसं. हे तर आडवं झालंय, पडलंय खाली. मी म्हणलं कशाला पडला बाप्पा, आहे ना. हे राईट झाले उलट, हे बी राईट झाले. ठीक आहे. आता या रेषा अशाच राहताना, कारण ही डावीकडची उजवीकडे गेली तर अशीच होती, उजवीकडची डावीकडे गेली की अशीच होती, वरच्याला वरचीच होती. वरची रेष खाली येणार नाही. ती पाण्यातली प्रतिमा होती. वरचा भाग खाली येत नाही दिदे, आहे ना भाऊ. तर हे ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. गाळणी पद्धतीनंच येते का नाही सांगा तुम्ही. गाळणी पद्धतीनंच येते, ह्याच्यात काहीच अडचण नाही, है ना. कळत नसलं तर डबल बघा. काय भानगडे बघा. कागज के तुकडे खोलने पर जिस प्रकार देखेगा वैसा चित्र. म्हणजेच घडी घाला आणि दुमडा, घडी घाला आणि दुमडा, है ना. सगळ्यात सोपा भाग आहे. आरशातली आणि पाण्यातली प्रतिमा आलं की हे येणार म्हणजे येणार. काही जण उगं कागद काढतात, फाडतात, नसलेला ताण, है ना. अरे किड्या बाबा, जाय ना तिकडं. तुला काय इथं नवोदयची तयारी करतो काय तू बी, है ना. नसलेला ताण. बघा इकडं. किडे मामा की जय, किडे बाबा की जय. चला 29वा प्रश्न आहे. कागदाची घडी घाला आणि दुमडा. ह्याच्यात काहीच वाद नाही. भरपूर जण काय करतात, कागद घेतात. कागद गिगद काय घ्यायचेत बाप्पा ह्याच्यात, आहे ना. आरशातली पाण्यातली प्रतिमा आलं की हा चॅप्टर आला. कागद गिगद घेणार, कात्र्या गित्र्या. अरे कागद कात्री एवढे मोठे कागद परीक्षेत न्यायचे काय. कात्री, आहे ना. सर जवळ तिथं कात्री काढायलाय, सरला दाखवायलाय. सर म्हणले नाकाऊच बुकी मारीन बघ. वाग हो. चला बघा काय भानगड ही. पहिल्यांदा हे उंदीर मामा म्हणतात. हे उंदीर हे म्हणते इथला जे भाग आहे ह्या डब्यातला ते वरी पाठव मला. हे उंदीर काय म्हणते, हे उंदीर, हे बाण म्हणजे उंदीर, ह्या डब्यातला जे भाग आहे ते मला पाठव. मग ह्या डब्यात काय होतं, हे असं एवढं होतं हे चंद्र. मग हे चंद्र असा इकडे गेला, कारण हे डब्यातला अर्धा चंद्र होता ते पूर्ण झाला. मग झालं. मग बाकीचे भाग दिले नाही का रे, काय कमाल आहे. ठीक आहे, थोडीशी चूक झाली असेल. मग ह्या डब्यात अजून एक उंदीर असते. मग हे इकडं पाठवा म्हणते. हे असाच पूर्ण काय तयार होते, एक गोल तयार होते. एवढ्यावरूनच तुम्हाला हे करता येते, हे काटिता येते, हे काटिता येते. ऑप्शन नंबर 1 आणता येते. निस्त्या थोड्याशा भागावरून, त्या इशेत नाही, त्या निस्त्या अर्ध्या चंद्रावरून. काहीच केलं नाही आपण. बघा हे चंद्र होता, हे असा चंद्र होता असा. हे उंदीर मामा म्हणतात मला पलीकडे द्या. पलीकडे द्याला की आता इकडलं इकडे त्यांनी नाही दिले बाण. मग इकडलं इकडे येते. मग खालीचे वरचा गोल तर खालचा गोल. निस्त्या गोलावरूनच आपलं हे कळते. मग हे आहे ना. मग इकडलं इकडं हे व्यवस्थित सगळे होतात. निस्त्या गोलावरूनच केलं आपण, बाकी काहीच दिमाग नाही लावला. याच्यामध्ये निस्ती गाळणी पद्धत आहे. तुम्ही लय थोडासा मला वाटते हे थोडासा आर्यनच्या पुस्तकातलं आहे. आणि त्यांनी काय केलंय अजून हे नाही दिलेत, काय नाही दिलेत, जास्तीचे बाण नाही दिलेत. जास्तीचे बाण दिले नाहीत, है ना. तर जास्तीचे बाण येतात ना. बघा बघा हो, साहेबांना बाण नाही दिले तरी पण आपण बाण जरी नाही दिले तरी बी गाळणी पद्धतीने तुम्हाला सांगतो, बाण जर दिले होते इशे येत नाही हो. बाण आर्यनच्या पुस्तकातला पेपर आहे ना. आता इकडे एक लक्ष द्या, टाईट बसा तुम्ही, बाणायची गरज नाही. हे असं आहे, हे असा, हे भाग आहे, हे भाग आहे. मग जसा इकडं भाग येईल त्यांनी बाण द्यायची विसरले असताना, जसा इकडं भाग आहे तसाच इकडे येणार आहे ना. हे असा खोल असा हे असं. ठीक आहे. मग मला सांगा, मग हे खाली असं आलं तर वरी बी असाच येईल, वरी बी असाच येईल, कारण खालचा भाग असा वरी जाते. समोसे बनणार दोन. काय बनणार असे, समोसे बनणार. काय बनणार, समोसे बनणार. काय बनणार, समोसे. मग समोसे इथं बनले तर हे समोसा नाही म्हणा, हे बाण नाही दिल्यामुळे प्रॉब्लेम झाला. इथे एक समोसा बनणार असा आणि वरी एक बनन, म्हणजे 4 समोसे बनतात. ऑप्शन नंबर 1 मध्ये हे का आहे ना. ऑप्शन नंबर कशामध्ये हे, 1 मध्ये हे. तरी बी दुसऱ्या पेपरमध्ये सांगतो तुम्हाला, त्यांनी बाण नाही दिल्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे थोडासा तिथं, आहे ना. इकडं बघा, कारण हे बाण असा इथं देत होता आणि ते असा इथं हे समोसा आहे, हेच असा इथं एक झालाय. हेच बाण इथं दिलं त्यांनी, असा बाण दिला असन. मग हे बाण असा झाला हे,
आहे ना. मग हे बाण इकडचा इकडे दिला असेल, मग हे समोसा असा झाला, हे इथं पूर्ण समोसा बनला, हे पूर्ण, आणि हे आडवा समोसा बनला असा. ठीक आहे, म्हणजे आडवा समोसा असा. एवढ्यावरून बरं तुम्हाला काहीच कळलं नाही, काहीच जण म्हणला मला काहीच कळलं नाही, मी म्हणलं तू एवढंच बघ, हे इतकं, हे असा खोलगट भाग बघ, इथंच खोलगट भाग बघ असा, इथं खोलगट भाग आहे. इथं कुठं आहे का रे सांगा? नाही. इथं कुठं आहे का रे सांगा? नाही. इथं कुठं आहे का रे सांगा? ठीक आहे, काय अवघड आहे का सांग? तुला काहीच कळलं नाही, तो म्हणला मला काहीच कळलं नाही, विषय येत नाही. मी म्हणलं मग असं बघायचं, बाण देऊ न देऊ, आहे ना. तू म्हणलं, मी म्हणलं ह्या बी प्रश्नात बघतो, ह्या पण प्रश्नात बघ, आहे ना. तुला काहीच जर समज नाही, बरोबर आहे. आता इथं बी बघतो, बाण बघा, बाण दिले नाही दिले, तुला बाण देतातच, पहिला पॅटर्न दिलाय काय की थोडासा काही. ठीक आहे, असं जर आलं तर काय करा, इकडे बघा, इथे खोलगट भाग बघ आणि त्याच्या खाली चंद्र बघ. एवढं जरी बघितलं तुला येते का सांग? आहे ना. आता मला सांग, इकडे एक हे वरून एक बनणार असा, एक खालून वरी बघायला, वरून खाली बघन, मग इकडे बी एक येईन, हे खालचं वरी होईन, हे वरी बघायला तर हे खाली बघन, आणि इथे एक टकलू येईन, हे दोन चंद्र दोन टकलू, है ना. दोन चंद्र दोन टकलू, खाली टकलू होता तर अजून एक वरी टकलू जाईन, एक खाली टकलू होता वरी, खालचं वरी, है ना. दोन टकलू मध्ये चंद्र, दोन टकलू मध्ये चंद्र, 4 नंबर. कळलं नाही? अरे कळायले का नाही? बघा ना, हे बघा, हे बाण जरी नाही दिले तर हे बघा, हे इकडचं इकडं बाण असा, ते असा बाण देतात तर म्हणतात इकडचं इकडं टाका, मग हे असं होते आणि हे गोल इथं जाते. मग हे भाग म्हणतात वरी, खालचा वरी टाका, खालचा भाग कुठं टाका, हे असा खालचं सगळे भाग वरी टाका. मग हे वरी बघायले तर हे खाली बघत आहे, हे वरी बघायले तर हे खाली बघत आहे, खालचे हे 2 टकले इथं, म्हणजे 2 टकले मध्ये चंद्र. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला बघू प्रश्न क्रमांक. आपण काही एक्स्ट्रा बघायलात का? त्यांनी बाण नाही दिले तरी बी आपण काटा काढायला, तर बाण दिल्यावर तर काय काय करता विषय येत नाही. कात्र्या गित्र्या घेऊ नका हो. कात्र्या गित्र्या काहीच घेऊ नका हो, है ना. बाण नाही देऊन आपण काटा काढायला, तर बाण दिल्यावर तर काय काय करता. इथं बी बघा, हे असा आणि अर्धा असा. मला सांगा, हे अर्धा आहे, अर्धा भाग आहे, याचा पलीकडून गेल्यावर हे पूर्ण भाग होईनच होईन, पूर्ण भाग हे गोल होईन, याच्यावर एक इथं गोल आहे. एवढं जरी आपल्याला कळालं की बाबा ह्या रेषेला, ह्या कडीला एक मोठं गोल आहे आणि एक त्याच्यावर एक गोल आहे, हे ना. एवढं जरी कळालं म्हणजे थोडंसं असं गोल आहे, हे असं गोल आहे, थोडंसं वेगळं गोल आहे ते, म्हणजे इथं गोल आहे तसं हे गोल, इथं तर नाही, इथं सरळ गोल आहे, इथं तर खालीच गोल आहे, हे विषय येत नाही. 2 पर्याय कटले, 2 बाकी इथं, हे ना. मग मला सांगा, हेच गोल इथं येईन, हेच गोल, हे असं करतो वाटलंच तर, हे गोल इथे येईन, इथे येईन, इथे येईन, सगळीकडेच गोल येताना असे 1 2 3 4 5 6 7 8 गोल, 2 3 4 5 6 7 8 गोल. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे का साहेबराव? ठीक आहे, 32 ए आलं का सगळ्यांचं? तुम्ही म्हणले नाही कळालं आम्हाला हे. मी म्हणलं नाही कळालं का? म्हणलं ठीक आहे, बघा अशी जर रेषा असल्यानं त्याला उभं करा, हे असं करा. ठीक आहे, हे मधून एक रेष आहे, अजून एक आपण रेष मारा. ठीक आहे, एवढं जरी कळाल तुला, ह्याच्यामध्ये एक गोल आहे, इकडं टाकल्यावर इथे एक गोल होईन, इथं टाकल्यावर इथे एक होईन, इथं एक होईन, इथे एक होईन, इथे एक होईन, इथे एक होईन, इथे एक होईन. ठीक आहे, आणि हे मोठा भाग होईन असा. मग हे ह्याच्यामध्ये भाग येईन, ह्याच्यामध्ये भाग येईन, ह्याच्यामध्ये भाग येईन. मग 8 गोल असणारा पर्याय कोणता आहे सांगतो? 8 गोल असणारा एकच पर्याय आहे, आणि तसे मोठे मोठे तळी, हे मोठा मोठा भाग असा, हे असा, ह्याच्यामध्येच आहे 1 मध्ये. ठीक आहे, ते असं बघायचं बाबा. हो, 33 सारे 8च प्रश्न बाकी येतं. तुकडे जोडून आकृती तयार करा तर लय सोपं आहे बाप्पा. तुकडे जोडून आकृती तयार करा तर लय इझी. म्हणजे काय? लय इझी आहे. तुम्ही म्हणले कसं इझी आहे? म्हणलं बघा तर खरं तुम्ही. तुकडे जोडून आकृती तयार करा तर लय सोपं आहे. तुम्ही म्हणले खरं का? मी म्हणलं बघा तुम्ही, सोपं आहे का अवघड आहे? तर हे ना, तुकडे जोडून आकृती तयार करा तर लय म्हणजे काय? लय इझी आहे बाप्पा.
लय म्हणजे काय, लय 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 सोपं आहे. किती आकृत्या आहेत श्याम्या? राईट बसा. बघा 1 2 3 4 आकृत्या आहेत. 4 आकृत्या आहेत इथं बघा. 1 2 3च आकृत्या आहेत का? टाप यू शटाप. 1 2 3 4 आकृत्या, 1 2 3 4 आकृत्या, 1 2 3 4 आकृत्या. ठीक आहे, पहिली ते कटली. आता बघायच्या अशा आकृत्या कशात आहेत, नीट विचार करा है ना. असे 2 काटकोन त्रिकोण आहेत. हे काटकोन त्रिकोण सरळ, इथं काटकोन असणारे असे 2 आहेत. एक असा चौकोन, असा चौकोन आहे 1 2 3 4 चौकोन, आणि असा एक त्रिकोण आहे छोटासा. एक छोटासा त्रिकोण आहे एवढा. थोड्याशा राईट आकृत्या नाही दिल्या नसताना. मग मला सांगा अजून काय कटतं या? इथं 2 चौकोन दिले, तर इमानदारीनं सांगा असे 2 चौकोन असे आहेत का रे इथं? कुठं नाही, ही बी कटला. अजून काय कटते? असे भाग 2 आहेत का रे? तुम्ही सांगा. हे एक भाग आणि ही इकडला एक भाग, हे असे 2 भाग आहेत का रे? नाहीत. बघा तुम्ही, गाळणी पद्धत आपली सगळ्यात मेन महत्वाची पद्धत गाळणी पद्धत. विषयच नाही करायचा गाळणी पद्धतीचा. 2 त्रिकोण काटकोन त्रिकोण, बघा इकडे एक काटकोन त्रिकोण आहे असा, आणि इथे एक काटकोन त्रिकोण आहे. कुठं? हे एक काटकोन त्रिकोण आहे, आणि मोठा असा भाग चौकोन, हे छोटा भाग. 2 नंबर. किती नंबर? 2. चला बघा हो, 34 नंबरचा क्वेश्चन, 34 नंबरचा क्वेश्चन आहे. किती नंबरचा क्वेश्चन आहे? 34. आणि काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही हो. 34 नंबरचा क्वेश्चन आहे. कोणी हलायचं नाही, डुलायचं नाही, कारण आपल्या हे मार्क हातातले आहेत. हातातले मार्क आहेत म्हणजे काही विषय येत नाही हे ना. बघा हो, किती आकृती आहेत बघा. 1 2 3 4. किती आकृती आहेत? सगळ्या 4 आकृती आहेत. आकृत्या किती आहेत सगळ्या? टाईट लक्ष द्या. वरी बघा, डिंग 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 डिंग. 4 आकृत्या आहेत. बघा तुम्ही 1 2 3 4 आकृत्या आहेत. तर इथे किती आहेत बघा? 1 2 3 4. पप्पा लय मोठा दिसायली. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. आता तुम्ही मला सांगा, गाळणी पद्धत वापरा. अशी ही अशी आकृती आहे का रे इथं कुठं? एवढी मोठी मिरची वनी हे अशी ही शेज नाही हो, इथं कटलंच. गाळणी पद्धत वापरा. त्याच्यानंतर बघा तुम्ही अजून काय कटते बघा. अजून काय कटते हे ना, अजून काय कटतंय? हे राईट येते का बघा. हे असं असं, आणि हे तिरकस आलं. हे तिरकस आपलं सरळ आहे. हे बी कटलं 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 कटलं. हे ढिशक्याव ढिशक्याव डिंग डिजिंग एक आलं. हे त्यानंतर हा त्रिकोण आहे का बघा, काटकोन त्रिकोण. हे आहे काटकोन त्रिकोण. त्याच्यानंतर ही इकडला भाग आहे का बघा, हे असा, हे असा बघा, हे असा खाली आहे ना, हे असा, आणि हे एक कार्यकर्ता असा, हे कार्यकर्ता असा असा असा. ठीक आहे, थोडाफार व्हायले बरोबर, थोडंफार व्हायले, थोडंफार. ठीक आहे, थोडंफार व्हायले. इथं बघा असं असं हिरेश एक व्हायले. त्याच्यानंतर हे सुद्धा दुसरं सुद्धा व्हायले, परंतु हे भाग आणि हे भाग सेमच आहेत. हे भाग आणि हे भाग सेमच आहेत, त्याच्यामुळं हे काही येत नाही. ऑप्शन नंबर 2. बघा हो, सगळ्यांचं आलं का? ऑप्शन नंबर 2 आहे ना. ऑप्शन नंबर 2 आलं का? ठीक आहे, आता संपत आलेत प्रश्न. 35 आणि 36 दोनच प्रश्न बाकी आहेत त्याच्यामधले. 35 आणि 36. अरे काऊन उड्या मारायला बाप्पा? उड्या क्यों मार रहा है तो? उड्या मारना तुझे अच्छा नहीं लगता. उड्या मारू नका. 35 आणि 36 तुकडे जोडून आकृती तयार करायची है ना. काय अवघड आहे का सांगा तुम्ही? काहीच अवघड नाही वागो. तुमच्यासाठी थोडासा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. सगळ्यांनी ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला है ना. वागो, नवोदय परीक्षेत यश मिळवण्यासाठी नवोदय गुरु ॲप्लिकेशन डाउनलोड करा है ना. 100% है ना तुम्ही पात्र होताल याच्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करतो. म्हणजे काय 100% है ना. वागा, डाउनलोड करा ॲप्लिकेशन, परचेस करा है ना. लई त्याची प्राईज नाही अशी, त्याच्यामध्ये भरपूर मटेरियल आहे. असेच सगळे व्हिडिओसुद्धा आहेत.
आणि समजण्यासारखे विषय काय असते, 1000 व्हिडिओ असण्यापेक्षा 100च व्हिडिओ असणं, 100च भाग असणं, पण परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणं. बरोबर आहे का नाही? आपल्याला 20 प्रश्न गणिताची येण आहे तुम्हाला, ठीक आहे. 20 प्रश्न त्याच्यातले येण आहेत. तर येणार म्हणजे येणार. टाईट लक्ष द्या, टाईट बसा. शेवटचे काही प्रश्न बाकी येतं. इथं तुकडे बघा, किती तुकडे येतं, 1 2 आणि 3 4 तुकडे येतात. 1 2 3 4 तुकडे ह्याच्यात येतं. 1 2 3 4 तुकडे, 1 2 3 4, 1 2 3 4, सगळ्यामध्ये 4 तुकडे येतं. परंतु गाळणी पद्धत वापरा. आपली पेन्सिल घ्या आणि गाळणी पद्धत वापरा. बघा तुम्ही असे 2 चौकोन आहेत, हे 2 चौकोन आहेत आणि 2 हे त्रिकोण आहेत. 2 सरळ सरळ चौकोन आहेत. तर इथं सरळ सरळ चौकोन आहेत का हो 2? असे समोसे झाले तर बताशा आम्हाला फसवायला आहे ना. इथं 2 चौकोन तर झालेच नाही तर कुठं 2 असे चौकोन म्हणतात का रे ह्याला? हे काय रे एवढा मोठा चौकोन आम्हाला का ती हे द्याला का रे, है ना. इथं मात्र इथं 2 चौकोन आहे ना. इथं 2 चौकोन आहेत आणि इकडचे 2 असे त्रिकोण सुद्धा आहेत. ऑप्शन नंबर 4. चाय नाही रे, 4. ऑप्शन नंबर वागा, 4 बाळा. ऑप्शन नंबर किती, 4. आणि चला, आणि हा 36 नंबरचा क्वेश्चन आहे. 36 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर 4 प्रश्न बाकी येतं आणि संपलं मग आपलं हे पेपर. बुद्धिमत्तेचा पहिला विषय येत नाही, सगळ्यांना समजेल. 4 आकृत्या आहेत. इथं 4 आकृत्या बघायच्या. आता 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, सगळ्यामध्ये 4 आहेत, ठीक आहे. परंतु अशा आकृत्या नीट बघा व्यवस्थित. सगळे त्रिकोण आहेत, सगळे आहेत त्रिकोण, काटकोन त्रिकोण. ते पण काटकोन असणारे असे भाग आहेत, काटकोन त्रिकोण आहेत. 4ला 4 पण, ठीक आहे. मग काटकोन इथं बघा, गाळणी पद्धत वापरा. एवढूसा त्रिकोण आहे का आपला? विषय येत नाही, विषय खलास. हे इथं काटकोन त्रिकोण आहे का वासा? हे असा, हे असा, हे असा, हे असा. इथं काटकोन त्रिकोण तर मला कुठं एवढूशा ह्याच्यात तर वाटत नाही. एवढूसा त्रिकोण तर वाटत नाही, कारण हे लई छोटा भाग व्हायला. हे असा, हे असा आणि असा. हे काटकोन त्रिकोण तर नाही, ठीक आहे. अजून मला वाटत नाही की इथला काटकोन त्रिकोण नाही वाटत. हे बी नाही वाटत. इथं मात्र करेक्ट वाटतात. हा काटकोन त्रिकोण आहे, इथं करेक्ट असा आहे. इथं सुद्धा असा करेक्ट आहे. इथं सुद्धा हा अशी उभी रेष आडवी रेष व्हायली. इथं सुद्धा उभी रेष आडवी रेष व्हायली. ऑप्शन नंबर 1, ठीक आहे. सगळेच आलं का? 36चं 1 आलं का? आणि राहिलेत वागा हो फक्त आणि फक्त किती प्रश्न? 4 प्रश्न. 37 38. लपलेली आकृती शोधा. छिपी हुई आकृती. छिपी हुई आकृती शोधायची आपल्याला. लपलेली आकृती शोधायची. कशात आहे लपलेली आकृती? बघा नीट लक्ष द्या. 37 नंबरचा क्वेश्चन आहे. लपलेली आकृती हिडन फिगर म्हणतात, एम्बेडेड फिगर. लपलेली आकृती कशात आकृती अशी लपलेली आहे? व्यवस्थित लक्ष द्या. 37 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा तुम्ही, असा भाग वरी इकडं असा 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 हे भाग लपलेला कशात आहे तर, है ना. इथं आहे आहे आहे, है ना. असं 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 व्यवस्थित मध्ये आलं का रे? बघा इकडं खाली. अरे नाही, चुकतंय, येत नाही. बघा इकडे यायले, खाली यायले, इकडे यायले. ह्याचं इकडं चाललंय कटाप यू शटाप. इथं तर काहीच दिसत नाही, ठीक आहे. इथं येते का? बघा इथं येईल म्हणजे येईल, इथं बी नाही येणार. असं आहे, इथं येईल. बघा असं आहे आडवी रेष, उभी रेष आहे, इकडं आहे, खाली आहे, इकडं आहे, वरी आहे, इकडं आहे आणि वरी आहे. ऑप्शन नंबर सी. बघा तुम्ही राईट येईल का नाही सी मध्ये? बघा बघा हो, सी मध्ये दिसलं का नाही? उभी रेष अशी आडवी, त्याच्यानंतर खाली रेष, त्यानंतर डबल पुन्हा आडवी, हे डबल खाली, हे अरे नीट सरळ ये ना बाप्पा. वरी हे अशी आहे. ही सगळा भाग कशात आहे? सी मध्ये आहे. 37 नंबर, ठीक आहे. बघा हो, प्रश्न क्रमांक 38 नंबरचा क्वेश्चन. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, है ना.
शेअर करा, मित्रांपर्यंत पोहोचवा. तुमचा मित्र पण नवोदयला लागला पाहिजे, मित्राचा पण फायदा करा. स्वार्थी आपापलंच बघायचं नाही. ठीक आहे, आपापलंच बघायचं का नाही. सगळ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ, सगळ्यांना पाठवा. नवोदय गुरु प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन आहे ना, वाघभाऊ हे डाउनलोड करा. कोणाला काय अडचण येत असेल तर या नंबरवर संपर्क करा. ठीक आहे, अधिक माहितीसाठी वाघभाऊ या नंबरला संपर्क सुद्धा करू शकतात. ठीक आहे, चला बघा हे डब्ल्यू कशात लपलेला आहे. डब्ल्यू एक कोणत्या आकृतीत लपलेला आहे हे ना, छिपा हुआ है. ये कुठं छिपा हुआ है, कुठं लपला आहे. यहाँ पे मुझे तो लग रहा है. पहिल्यांदा सापडला. इथं ऐसा, इथं तर काही सापडलं नाही हे ना. असं नो बाबा, नो. ऑप्शन नंबर 1 मध्ये कंप्लीट सापडलाच काय. त्याच्यात सगळ्या आकृत्या बघणं आपलं कर्तव्य आहे. सगळ्या आकृत्या बघणं आपलं काय कर्तव्य आहे, काम आहे. ठीक आहे, सगळ्या आकृत्या आपल्याला बघावंच लागतात आणि बघाव्याच लागणार. प्रश्न क्रमांक 39 लास्ट बट वन क्वेश्चन आहे. म्हणजे प्रश्न 39वा लास्टच्या अगोदरचा आहे ना. 39वा प्रश्न असा लपलेला कशात आहे तर हे असा भाग, असा भाग आणि असा भाग. ह्याच्यात तर काही थांबा नाहीच. ह्याच्यात बघा असा असा, हे असा पूर्ण, हे असा. ये हो गया भाई, देखो ना फिर. इथं झालंय का नाही बघा. हे अशा, हे असा पूर्ण असा. त्याच्यानंतर खाली रेष ही पाहिलाय. इथं इतकं नाही बहिणी हे ना. ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 2 39. त्याच्यानंतर वाघो लास्टचा प्रश्न, लास्ट आणि बेस्ट. आता सगळ्यांची टेस्ट. चला कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या शेवटचा प्रश्न. येईल का नाही सगळ्यांना, कोणाकोणाला येईल 40 नंबरचा प्रश्न है ना. क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर 40 म्हणजे 40 नंबरचा क्वेश्चन कोणाला येईल वाघो है ना. अशी लपलेली आकृती कशात आहे. ही अशी अशी है ना. ही लपलेली आकृती सरळ सरळ कळते अशी कशात लपलेली. तर मला तर सरळ सरळ ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसत आहे. ही अशी, हे असं, हे पूर्ण एवढ्या मोठ्या जाळ्या म्हणल्यावर कशात दिसायला आपल्याला 1 मध्ये दिसायला. आता बाकी कशात दिसणार आहे. इथं ही दिसायली जाळी आणि ह्या बाहेरच्या रेषा ह्या इकडच्या, ह्या रेषा नाहीत नाही. ह्या रेषा कटलं, ह्या अशा उभ्या रेषा, इथं उभी रेषेत नाही. इथं अशी मधातून गेलेली रेषेत नाही. सगळ्या जाळ्या आता 1 मध्ये येतात. ऑप्शन नंबर 1 मध्ये येतात. ठीक आहे वाघो, सगळा भाग हा बुद्धिमत्तेचे. इथं 40 प्रश्न झालेले. इथं 40 प्रश्न आहेत, 50 गुण आहेत है ना. 1 प्रश्न 1.25 गुणाला आहे, 1 प्रश्न 1.25 मार्काला आहे. सगळ्यांना हा व्हिडिओ, सगळा हा बुद्धिमत्तेचा पेपर क्रमांक 1 पूर्ण चॅप्टर येते. एका प्रश्नाचे सगळे 10 चॅप्टर घेतलेले आहेत एका ठिकाणी. आणि जसा शेवटच्या परीक्षेत पेपर येते तसाच पेपर इथं घेतलेला आहे. आणि अत्यंत सोप्या पद्धतीनं वागवू, ट्रिकनुसार सांगितलेलं आहे. गाळणी पद्धत, कॅन्सलेशन मेथड आहे ना. पेन्सिलनं कॅन्सल कसं करायचं, पेन्सिल वापरा, खोडरबर, कंपास, पेटीचा पूर्ण वापर करा. हे व्हिडिओ बघून तुम्हाला, मला तर वाटते एक पेपर सोडवा तुम्ही. आणि किती मार्क पडले तर लास्टला कमेंट बॉक्समध्ये पाठवा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, वाघो सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद वाघा.